अखेर ती गोमू संगतीनं यायला तयार झाली आणि चित्रपटही पुढे गेला. यानंतर आणखीच एक कोळी गीत तुम्हाला ऐकवणार आहोत. त्याची मोठी रंजक कथा आहे. शांता शेळकेंनीच लिहिलेलं हे गीत. झालं होतं असं की पहिलं गाणं एकदा शांताबाईंनी लिहून दिलं जेव्हा पंडितजींनी त्यांना एक कोळीवाड्यातलं वर्णन ऐकवलं की कसा समुद्र दिसत होता, कसं सगळं वातावरण होतं आणि पुनवेची कशी रात्र होती. त्यावरून शांताबाईंनी लिहिलं, राजा सारंगा माझ्या सारंगा डोल करार धाकल्या दिरार चल जाऊया घरा. आज पुन्हा उठलाय दमान दर्याच्या पाण्याला आले उधाण बियून तुफान वारा माझ्या सारंगा राजा सारंगा. हे झालं. त्यानंतर वादळ वारं सुटलं गो झालं. नाही, मला एवढंच येतं ते गाणं. वादळ वारं सुटलं गो सुद्धा गाणं झालं आणि HMVने एका गाण्याची मागणी केली पंडितजींकडे की आम्हाला एक गाणं लिहून हवं आहे, कोळी गीत वाजाचंच गाणं हवं आहे, एक ध्वनिभीत पूर्ण करायचे, रेकॉर्ड पूर्ण करायचे, त्यासाठी अडकलोय आम्ही. तर पंडितजींनी पुन्हा शांताबाईंना सांगितलं की असं असं गाणं लिहून हवं आहे, तुम्ही द्या. शांताबाई हो हो म्हणाल्या, पण गाणं काही येईल ना, 1 दिवस 2 दिवस 5 दिवस. शांताबाई रोज येत होत्या प्रभुकुंजावर, लताबाईंना भेटायच्या, गप्पा मारायच्या, जायच्या, गाणं काही देतच नव्हत्या. शेवटी 1 महिना गेला आणि HMVनी तगादा लावला, गाणं द्या. मग पंडितजी उठले, थेट शांताबाईंच्या घरी गेले. तिथे प्रभुणे होते आणि त्यांच्याकडे तक्रार केली पंडितजींनी की काय असं करताय शांताबाई, मी इथे अडकलोय गाण्यासाठी, शब्दच नाही तर चाल कशाला देऊ. दुसऱ्या दिवशी शांताबाई रडत रडत प्रभुकुंजावर आली. हातात असं कागदांची चळत होती आणि रडत रडतच ती कागदांची चळत त्यांनी पंडितजीच्या हातात थोपवली आणि म्हणाल्या, तुम्ही चुगली केलीत ना प्रभूंकडे जाऊन. तर पंडितजी म्हणाले, चुगली नाही केली, मी फक्त तक्रार केली. म्हणे, मला किती बोलले प्रभूने तुम्हाला माहिती आहे का, रात्रभर मी रडत होते आणि 1 टाकी 10 कडव्यांचं गाणं लिहून काढलंय तुमच्यासाठी, कोळी गीत. कुठलं होतं ते गाणं, ऐकूया.